जय शिवराय मित्रांनो, मी सुनील दिवे. दुर्ग सफर व्लॉग्स या आमच्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत करतो. प्लीज आमचं चॅनल यूट्यूबवरती नवीन आहे तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण आता कुठे चाललोय? मसाई पठार. मला वाटते मसाई पठार आपल्या गावापासून एक 20-25 किलोमीटर अंतरावर असेल. तर आपण या छोट्याशा ट्रिपला सुरुवात करूया काय? करूया ना. हाऊ वॉज द जोश? हाय. माझ्यासोबत आहेत आता माझा भाऊ आहे सतीश, माझा दुसरा मित्र सौरभ आणि पाठीमागे जो चष्मा दिसतोय तो बंबोले. तर स्टार्ट करूया, चला. तर आमचं खूप दिवसापासून ठरलं होतं मसाई पठारला जायचं वगैरे. तर माझं थोडंसं काम होतं त्याच्यामुळे ते थोडं लांबवलं गेलं. बट फायनली आम्ही आता निघालो 3 वाजता घरातून. 2-3 किलोमीटरवर येऊन आम्ही एक आता म्हटलं छोटासा एक व्हिडिओ बनवावा. तर आपलं चाललं आहे थोडंसं नवीन यूट्यूब चॅनल काढायचं, त्याच्यावरती टाकायचं, त्याच्यासाठी थोडं व्हिडिओ कलेक्शन चाललं आहे. तर चला स्टार्ट करूया मग. आता जाऊया पुढे पुढे हळूहळू जायचं, मजा येईल. येण्याचे ना 2 वे आहेत. जर तुम्ही कोल्हापूरकडून येत असाल ना तर वाघबीळवरून डायरेक्ट पन्हाळ्यावरून तुम्ही मसाई पठारला जाऊ शकता. जर तुम्ही रत्नागिरीकडून येत असाल किंवा मलकापूरकडून येत असाल तर डायरेक्ट पैजारवाडीला यावं लागेल तुम्हाला. पैजारवाडीवरून एक 2 किलोमीटर अंतरावरती एक फाटा फुटतो, त्या फाट्यामधून तुम्हाला आज जावं लागेल. मी तुम्हाला माझ्यामागे जो रोड आहे तो रत्नागिरी कोल्हापूर रोड आहे. तर आम्ही पाठीमागे जो माझ्या दिसते तिकडून आलो आहे. तर आपल्याला जायचं आहे, ही जी मागे माझ्या कमानी दिसते ना तिकडे जायचं आहे आपल्याला, राईट साईडला. तर चला पुढचा प्रवास स्टार्ट करूया. वरडायचं.
मसाई पठारला पोहोचलेलो आहे. म्हणजे आमचे जे डेस्टिनेशन आहे ते आम्ही गाठलेलं आहे. तर जे माझ्या आजूबाजूला दिसतंय ते सगळीकडे जे दिसतंय तुम्हाला इकडे मागे पुढे जिकडे आजूबाजूला दिसते ते मसाई पठार आहे. सनसेट व्हायच्या आधी चालू आहे आम्ही. तर सनसेटची मजा घेता येईल आता. आणि थोडी थंडी पण जाणवायला लागलेली आहे कारण हिवाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत. 2-4 दिवसापासून थंडी पडलेली आहे गावाकडे पण. त्यामुळे इकडे हवेमध्ये सुद्धा थंडी जाणवत आहे आम्हाला. तर मजा घेऊया ह्या थंडी. जो मित्र आहे सौरभ टाकल्या तो तुम्हाला काहीतरी असं सांगू इच्छितो की म्हणजे त्याला मसाई पठार वर येऊन काय वाटतंय ते सांग बाबा. काय वाटतं तुला? म्हणतात मला इथे येऊन खूप आनंद झाला आहे आणि ते मला खूप छान वाटते. बस एवढंच वाटतं तुलाच? तुला काय वाटतंय? काही वाटत नाही, एकदम फ्रेश. काही वाटत नाही एकदम फ्रेश म्हणजे फ्रेश पाणी असतं, फ्रेश खूप काही असतं. तुला काय म्हणजे नक्की कसं जाणवते, कसं काय फील होते ते सांग तू. थंड वातावरण वाटते. थंड आहे. ओके, थंड वाटते. मसाई पठारची मज्जा अजून तर मजा नाही घेतलेली. चालू आहे घ्या. म्हणजे चालू पण केली घ्यायला. होय. ठीक आहे, चालते. ॲक्च्युली या पठाराला जे नाव पडलेलं आहे ना मसाई पठार, हे या मसाई देवीच्या वरूनच पडलेलं आहे. हे मसाई देवीचं मंदिर आहे इकडे. तर आपण मंदिरात आतमध्ये जाऊन देवाची जरा पाया वगैरे पडूया असं म्हणतो मी. चला. खूप सुंदर मंदिर आहे. छोटंसंच आहे, खूप सुंदर आहे. तसं बघायला गेलं ना तर मसाई पठार हे म्हणजे खूप मोठं आहे. जवळपास ते 10 किलोमीटर एवढ्या एरियामध्ये व्यापलेलं आहे. आणि हे जवळपास असे 200 छोटे छोटे जे पठार असतात, छोटे छोटे जे पठार असतात ना त्याच्यामध्ये त्याचा एकत्र असा भाग बनवून हे एक मोठं पठार बनवलं. पठाराचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की तुम्ही उन्हाळ्यात किंवा असं भर उन्हाळ्यात किंवा याच्यामध्ये भर हिवाळ्यामध्ये येऊ शकत नाही. म्हणजे आलात तर दुपारच्या वगैरे टायमिंगला येऊ नका. यायचं टायमिंग झालं तर सकाळी 6 ते 10 किंवा संध्याकाळी 3ला जर निघाल म्हणजे 4ला इथे पोहोचलं पाहिजे. 4 ते 7 पर्यंत हा एक टाइम बेस्ट आहे इकडे यायचा. नाही जर तुम्ही दुपारी येत असाल जेवण वगैरे करत असाल तर फॅमिलीसोबत तर ठीक आहे. नाहीतर मग इकडे म्हणजे दुपारी खूप ऊन लागतं आणि इकडे म्हणजे तुम्हाला सावलीला बसायला वगैरे झाडं वगैरे पण नाही आहे तिकडे. त्यामुळे तुम्ही बेस्ट टाईम आहे की सकाळीच येऊ शकता. सकाळी खूप एकदम फ्रेश वगैरे वातावरण असतं इकडचं. तर फायनली आम्ही आता इथून मसाई पठाराचा निरोप घेतोय. सूर्य पण अस्ताला गेलेला आहे आता. तर खूप मजा केली आम्ही. खूप आम्हाला म्हणजे एकदम खूप थंडगार वाटलं इकडे. खूप मनाला शांती वाटली. म्हणजे जवळपास मला वाटते मी एक ट्रेकर आहे. जवळपास मी 20 किल्ले केले असतील. त्याच्यानंतर आता लॉकडाऊन पडला. लॉकडाऊन नंतर जवळपास आम्ही 7 ते 8 महिन्यातून फिरायला आलो बाहेर. खूप बरं वाटलं. ऑफिसच्या कामातून थोडं असं सुख एक प्रकारची शांती मनाला जी असते ना ती भेटलेली आहे. तर आम्ही आता मसाई पठाराचा निरोप घेतोय. तर बाय बाय मसाई पठार. बाय बाय मसाई पठार.